यहाँ से जितने भी लोग अगर से बड़ी बीमारी है, अगर तुमको अगर प्राइवेट में 10,000 रुपये लगते तो वहाँ 1,000 रुपये में वहाँ पे इलाज होगा। और यहाँ का जो भी हमारे महीने का जो जिसको जो भी रहेगा बड़ी जोर से रहेंगे और जो प्राइवेट में जैसे पैसे लगेंगे वहाँ कम से कम पैसे लगेंगे और अच्छे से अच्छा इलाज होगा। आज जागतिक कर्करोग दिन के निमित्त अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज शिक्षण संस्था और छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका के संयुक्त विद्यमान से आज सिल्क मिल कॉलोनी हॉस्पिटल में हमने एक बड़ा महा आरोग्य शिविर हमने आयोजन किया है। और इस आयोजन में डॉक्टर येलीकर मॅडम, स्नेहल मुळे मॅडम आणि आमचे सर्व डॉक्टरांचा खूप चांगला सहकार्याने या परिसरातील बरेच रुग्णांना विविध तपासणी करून त्यांना उपचारही आपण करण्यात येणार आहे। CSMSS आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जे आरोग्य शिबिर जे इथं संपन्न होत आहे त्याचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमचे आयुक्त तथा प्रशासक सर जी श्रीकांत सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इथिल CSMSS च्या संचालक मुळे मॅडम, अधिष्ठाता। हमारा ये जो दवाखाना बहुत अच्छे तरीके से और बहुत अच्छा और जो सहूलत होना था वो सहूलत दिए, मैं इनका शुक्रिया अदा करता हूँ महिला की तरफ से। आरोग्य विभाग महानगरपालिका आणि अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून आम्ही महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय आणि त्याचं उद्घाटन माननीय आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका यांच्या हस्ते फीत टाकून झालेला आहे। सरांनी सगळ्या राऊंडचा घेतलेला आहे। तर एक उद्घाटन समारंभाचा औपचारिकता म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय। तर सर्वात प्रथम आपले आयुक्त तथा प्रशासक माननीय जी श्रीकांत सर यांचं स्वागत श्रीमती स्नेहल मुळे, संचालक CSMSS मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर आमचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस नगरेकर सर यांचं स्वागत या नवीन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डीन माननीय डॉक्टर येलीकर मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। आपल्या महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मॅडम यांचं स्वागत डॉक्टर मकर करते। माननीय स्नेहल मुळे यांचं स्वागत डॉक्टर अर्चना करते। कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अधिष्ठाता माननीय डॉक्टर सरस्वती मुल्ला यांचं स्वागत डॉक्टर लोखंडे करतील। माजी नगरसेवक
माजी नगरसेवक आपण आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन इथे केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपले माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैद्यकीय सर यांना आपली विनंती केली की त्यांनी प्रस्तावित करावं. CSMSS आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जे आरोग्य शिबिर जे इथं संपन्न होत आहे त्याचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमचे आयुक्त तथा प्रशासक सर जी श्रीकांत सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या येथील CSMSSच्या संचालक मुळे मॅडम, अधिष्ठाता CSMSS कॉलेजच्या अधिष्ठाता एळीकर मॅडम, सुहास बावीकर मेडिसिन विभाग, प्रशांत पाटील, स्मिता पाटणे, नारायण सानप, आशिष अग्रवाल, सोहेल सय्यद आणि इथे माजी नगरसेवक खाजाभाई, या रुग्णालयाच्या इंचार्ज डिंपल परदेशी, येथील सर्व माझा स्टाफ आणि पत्रकार बंधू भगिनींनो आणि आज या कॅम्पसाठी जे लाभ घेणारे जे रुग्ण आहेत ते सर्व रुग्ण, मला खरोखर या ठिकाणी आपल्यामध्ये शेअर करायला आनंद होतो की हे हॉस्पिटल मागच्या 3-4 वर्षापूर्वीची इथली जी परिस्थिती होती, सगळीकडनं हे हॉस्पिटल गळत होतं, ऑपरेशन थिएटर वर्किंग नव्हतं, या ठिकाणी म्हणजे प्रोसिजर होत नव्हत्या. पण जेव्हा आयुक्त सर जॉईन झाले आणि जेव्हा आम्ही सर्व या ठिकाणच्या ह्याच हॉस्पिटलचं नाही, आपल्या महानगरपालिकेचे जे काही सर्व आपल्या UPSC आहेत त्या ठिकाणचं रिनोव्हेशन सिव्हिल वर्क करण्यासाठी सरांकडे ज्यावेळेस आम्ही मांडलं त्यावेळेस तात्काळ सरांनी त्याला मंजुरी देऊन इव्हन मीटिंग्स मध्ये जे काही वॉर्ड इंजिनियर काम करणार आहेत त्यांनी एकदम अप्रतिम क्वालिटीचं काम करावं आणि जोपर्यंत त्या मेडिकल ऑफिसर सर्टिफाय करत नाही की हे वर्क त्यांच्या मनाप्रमाणे झालेलं आहे तोपर्यंत त्यांना तिथून सर्टिफिकेट किंवा कंप्लीशन द्यायचं नाही, असं सक्त आदेश सरांनी मीटिंग मध्ये दिलेले होते. त्या अनुषंगाने सिल्क मिल हॉस्पिटल या ठिकाणी आज आपण बघतोय महानगरपालिकामध्ये 2च हॉस्पिटल आहेत की ज्या ठिकाणी इपॉक्सीच्या फ्लोरिंग आहेत ऑपरेशन थिएटर मध्ये. ते ऑपरेशन थिएटर आता या ठिकाणी सर्व ऑपरेशन्स आपण करू शकतो अशा दर्जाचे सर्व ऑपरेशन थिएटर्स आहेत. याच्या अगोदर मागच्या काळामध्ये कधीही अशी सुविधा नव्हती आणि जे काही आरोग्याचे सगळ्या आमचे इंडिकेटर किंवा हे असतात त्यावर क्लोजली ऑब्झर्वेशन जे आहे सरांचं वेळोवेळी असतं. आणि या ठिकाणी आता या सेंटर बद्दल जर सांगायचं झालं तर सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून या ठिकाणी GMC बरोबरही म्हणजे हे झालेलं आहे, डीन सरांशी बोलणं झालेलं आहे आणि आपल्याही मेडिकल कॉलेजचं जे आमचं MOU झालेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व प्रकारच्या आता सर्जरी होऊ शकतील. आणि या एरिया जो काही एरिया इथं आहे तो प्रचंड मोठा एरियातल्या पेशंटच्या इथं ड्रेनेज आहे आणि या ठिकाणी जे काही पेशंट येतात त्यांना उत्तम क्वालिटीच्या यापुढे सेवा मिळत राहतील. आणि CSMSS चे डीन मॅडम, संचालिका मॅडम आणि सर्व जे काही स्टाफ आहेत त्यांचे मी मनापासून खरोखर आभार व्यक्त करतो की तुमच्या सपोर्टमुळे आपण इथल्या परिसरातील नागरिकांना चांगल्यात चांगल्या प्रकारच्या सुविधा देऊ शकू. आणि आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आहे. त्या निमित्ताने राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जे आहेत ऑनलाईन आज जे काही कॅन्सर म्हणजे मुख कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर हे जे काही समाजामध्ये आज पेशंट वाढलेले आहेत त्याचं चेकअप आणि ट्रीटमेंट साठी 100 दिवसाचं प्लॅनिंग
राज्य शासनाने केलेलं आहे आणि ते प्लॅनिंगच्या अनुषंगाने आज उद्घाटन होऊन पुढच्या 100 दिवसामध्ये याचे विविध कॅम्प घेतले जातील, विविध डिटेक्शन कॅम्प घेतले जातील आणि ट्रीटमेंट सुद्धा अशा रुग्णावर होणार आहे। पुनश्च एकदा माननीय आयुक्त सरांचं आणि CSMSS मेडिकल कॉलेज यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करते। तसेच आवर्जून उपस्थित असलेले सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण, आपल्यासाठी रुग्ण हे जास्त महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा इथे आलेले आहेत। याची थोडीशी पूर्वकल्पना आपल्याला मंडलेकर सरांनी दिलेलीच आहे की आपलं हे जे अर्बन हेल्थ सेंटर आहे ते आपण UHTC म्हणजे अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर म्हणून आमच्या मेडिकल कॉलेजनी म्हणजे जे नव्याने उभारण्यात आलेले आहे CSMSS ASPL CSMSS मेडिकल कॉलेज जे की वाळूज परिसरामध्ये आहे, म्हणजे लिंबे जळगाव टोल नाका पहिला आपला नगर रोडचा। तर तिथे 605 बेडचं आपल्याला हॉस्पिटल आता तयार आहे, रनिंग आहे आणि तिथे सर्व डॉक्टर्स आपण अपॉइंट केलेले आहेत, सगळे तज्ञ तिथे आहेत आणि लवकरच तिथे मेडिकल कॉलेज सुरू होईल अशी आम्हा सर्वांना आशा आहे। तर अशा ह्या मेडिकल कॉलेजनी आपलं हे जे सेंटर आहे ते संलग्नित करून घेतलंय, अफिलिएट करून घेतलंय, कारण की इट इज अ UHTC अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर। आमचे जेव्हा इंटर्न्स येतील त्यांना इथे आपण ट्रेनिंग देण्यात येईल आणि त्यामुळे सुरुवातीपासून आपलं जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सारखं हे आपलं रिलेशन आहे। आपल्याला जी मदत लागेल आमच्याकडनं जी होऊ शकेल ते आम्ही करू आणि तुमच्याकडनं जी मदत लागेल ते तुम्ही कराल। आता हा वर्ल्ड कॅन्सर डे कसा तयार झाला, त्याचा जन्म कुठे झाला याच्याबद्दल 2 मिनिटात सांगते। सगळे हे ते वर्ल्ड डेज असतात, किडनी डे, कॅन्सर डे, याचा जन्म फक्त पाश्चिमात्य देशामध्ये होतो, आपल्या भारतात होत नाही। याचं कारण एकच आहे की बाहेरच्या देशांमध्ये डॉक्युमेंटेशन म्हणजे सगळे रजिस्ट्री करणे की अमुक अमुक कॅन्सरचा पेशंट आलाय, त्याचं हे लक्षण होतं, त्याची ही तपासणी झाली आणि त्याला ही ट्रीटमेंट दिली, हे नंबर 1। आणि दुसरं कारण म्हणजे पैसा। या सगळ्या गोष्टींना रिसर्च करण्यासाठी पैसा लागतो आणि जोपर्यंत एखाद्या आजारावर संशोधन होत नाही तोपर्यंत त्याच्यातलं काही निष्कर्ष निघू शकत नाही। तर 99 साली 4 फेब्रुवारीला पॅरिसला याची पहिली एक मीटिंग झाली, समिट झालं इंटरनॅशनल, आणि त्याच्यात त्यांनी ठरवलं की एव्हरी 4 फेब्रुवारी आपण दरवर्षी हा दिवस साजरा करत जाऊ। आता ह्या वर्षीचं थीम म्हणजे घोषवाक्य असं त्यांनी दिलेलं आहे की युनायटेड बाय युनिक। याचा अर्थ समजायला मला बराच वेळ लागला। युनायटेड बाय युनिक आपण म्हणतो की कॅन्सर फायटिंग कॅन्सर, डिटेक्शन ऑफ कॅन्सर, ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर। युनायटेड बाय युनिक याचा अर्थ त्यांनी काय केला होता की स्क्रीनिंग झालंय। स्क्रीनिंग म्हणजे नॉर्मल पेशंट मध्ये कॅन्सरचा संभाव्यता आहे किंवा नाही, मग डिटेक्शन पण झालंय। डिटेक्शन म्हणजे काय, डायग्नोसिस झालं, नंतर ट्रीटमेंट पण झाली। आता त्याच्या पुढची पायरी आहे कॅन्सर सर्व्हायव्हर। तर कॅन्सर सर्व्हायव्हर हा युनिक असतो, पण त्या लोकांनी आता युनायटेड राहायला पाहिजे एकमेकांशी। मला कॅन्सर झाला तर मला कसं वाटलं, मी इथे गेलो, मी तिथे गेलो, आपापले जे एक्सपिरियन्सेस असतात, अनुभव असतात, त्या एकमेकांशी शेअर करण्याने। सो नाउ वी आर फोकसिंग ऑन द सर्व्हायव्हर। आपल्या समोर एक सर्व्हायव्हर उभा आहे ओरल कॅन्सरचे, फोटो मध्ये बिझी आहेत, आपण त्यांचा सत्कार करणार आहे नंतर शेख भाई। तर हे सर्व्हायव्हर्स आर द बेस्ट काउन्सिलर्स, म्हणजे जी व्यक्ती त्या आजारातून गेलेली आहे तिलाच ते सगळे दुःख किंवा त्याच्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत तीच सांगू शकेल, कुठलं पुस्तक सांगू शकणार नाही। सो दे आर वॉकिंग टॉकिंग एक्सपिरियन्स बुक्स फॉर अस, की त्यांना अजून काय अपेक्षा आहे समाजाकडनं, कुटुंबाकडनं। आणि आता असं लक्षात आलंय की 10 मिलियन लोक दरवर्षी कॅन्सरने मरतायत। याचा अर्थ काय की नाव कॅन्सर इज टेकिंग द अपर हँड। मग आता हा कॅन्सर एवढा भयानक आहे की तुम्ही आपल्या समाजात पण बघा, कोणी कोणालाही विचारलं 60-70 वर्षांनंतर काय झालं, नाही त्यांना अमक्याचा कॅन्सर झाला, जेवढे अवयव दिले त्या सगळ्या अवयवांचा कॅन्सर आहेच आहे। मग हा कॅन्सरनी जर एवढ्या डेथ्स होत असतील, डेथ एखाद्या वेळेस सोपी आहे, पण जे रोजचं मरण आहे कॅन्सरच्या रुग्णाला ते फार भयानक आहे।
म्हणजे आजार होतो, जेवता येत नाही, नळीतून द्यावं लागतं, लघवी होत नाही, लघवीची नळी, म्हणजे 4-5 नळ्या तर बिचारायला अशाच असतात. आणि नुसता तो एकटा रुग्ण नाही, त्याचं कुटुंब पण त्याच्यातनं जात असतं त्या दुःखातनं, आणि पूर्ण घरातलं वातावरण दुःखी होऊन जाते एका पेशंटमुळे. आणि अशा पेशंटला जेव्हा गरज असते ती असते केअर टेकरची. म्हणून या क्लिनिक मध्ये कॅन्सर सर्वायव्हर पण आहे आणि केअर टेकर पण आहे. सहजासहजी कोणी केअर घेत नाही. पलंगामध्ये जेव्हा बाकीच्या सगळ्या विधी व्हायला लागतात तेव्हा सगळे नातेवाईक सोडून जातात, तेव्हा सगळे केअर टेकर पण राहतात. पण अशा रुग्णांची जी काळजी घेतात त्या केअर टेकरचा सुद्धा आपण आज सन्मान करायला पाहिजे. माझं लांबलेलं भाषण मी संपवते आणि धन्यवाद देते ह्या सेंटरला. मंडलेचा सर आहेत, कमिशनर सर आहेत, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करत हातात हात घालून पुढे जाऊया एवढी विनंती करते. धन्यवाद. आपण जो हा कॅन्सर अवेअरनेस कॅम्प अरेंज केला आहे, सगळ्या मान्यवरांची उपस्थितीत जी श्रीकांत सर, म्युनिसिपल कमिशनर ऍडमिनिस्ट्रेटर, MOH डॉक्टर मंडेजा सर, सिल्क हॉस्पिटलचे MO डॉक्टर परदेशी मॅम आणि फादर सर, आणि आपलं ASMS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आपण सिल्क हॉस्पिटल MOH केल्यामुळे आता आपलं रिलेशनशिप अजून ग्रो होणार आहे याच्या पुढे 8 दिवसापासून. तर आपण आज वर्ल्ड कॅन्सर डे निमित्ताने सर्वायकल कॅन्सर अवेअरनेससाठी पॅप स्मेअर टेस्ट अरेंज केलेला आहे. ते सोडून 4 डिपार्टमेंट्सचा आपला चेकअप आपण ऑर्गनाइज केला आहे, तिकडे ऑप्थॅल्म, गायनेक, पीडियाट्रिक आणि ऑर्थोपेडिक. ते सोडून आपण एव्हरी डे आपले डॉक्टर लोखंडे पण आहेत, ते इथे थांबणार आहेत, आपलं स्टाफ थांबणार आहे. CSMS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलची हेल्प लागणार आहे. जे पण त्यांना अडचणी येतील फॅसिलिटीज त्यांना अवेलेबल करून देतील आपल्या हॉस्पिटलमध्ये पण. आणि असं इच्छा आहे की आपण सगळ्यांनी भरपूर फायदा करून घ्यावा आपल्या हॉस्पिटलचा. छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, सिल्क मिल कॉलनी यांचा संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी मंचावर उपस्थित माझे सहकारी MOH डॉक्टर पारसजी मंडलेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे डीन अधिष्ठाता डॉक्टर काननबाला एलिकर मॅडम, आणि आज या महाशिबिर आयोजन करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे असे या संस्थेच्या संचालिका श्री स्नेहल मुले मॅडम आणि मंचावर उपस्थित या ठिकाणी या भागाचे नगरसेवक श्री वाजाभाई आणि डॉक्टर परदेसी आणि उपस्थित या सिल्क मिल कॉलनीचे सर्व डॉक्टर्स आणि पॅरा मेडिकल स्टाफच्या सर्वांना माझे सप्रेम नमस्कार. आणि या धनगरवाडा, हमालवाडा, सिल्क मिल कॉलनी या सर्व भागामध्ये असलेला सरकारी हॉस्पिटल आपलेच आहे आणि या हॉस्पिटलच्या दुर्दशा खूप वाईट परिस्थितीत होती, परंतु गेले 2 वर्षामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करून बेसिकली प्रशासक या नात्याने 2 गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष दिलं, एक शिक्षण आणि एक आरोग्य. कारण बाकीच्या टाइमला विविध प्रायोरिटीज वेगळं होऊन जातं, पण ज्यावेळेला प्रशासक म्हणून माझ्याकडे ज्या वेळेला जिम्मेदारी येतं या 2 गोष्टीकडे, कारण बाकीच्या गोष्टी दिल्या नाही दिल्या त्याला अल्टरनेटिव्ह सिस्टम्स असतात, परंतु या सिस्टमला कुठल्या अल्टरनेटिव्ह नसतात. एखादा रुग्ण झाला एकतरी सोसून घेतो, मग लढा करतो आणि कधी कधी गिव्हअप करून मरून जातो. बट अशा गोष्टी होऊ नये म्हणून विशेष करून या सिल्क मिल भागाच्या शाळा असेल ते शाळा पण आपण अति उत्तम पद्धतीने केलं आणि आम्ही विचार पण चालू आहे की त्या ठिकाणी अत्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं इंग्लिश मीडियमच्या CBSEच्या शाळा सुद्धा का सुरू करण्यात येऊ नये हा सुद्धा विचार आमच्या मनामध्ये आहे. तसेच ह्या भागातील बरेच दिवसापासून प्रलंबित होता योगायोग स्नेहल मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजन आपण करू शकलो.
म्हणून इथं आलो. वाजाबाई यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी त्यांना सीट मिळेल की नाही मिळेल त्या याच्यामध्ये होते, परंतु त्यापूर्वीच इथं बोलवून सत्कार वगैरे करायचं. तर म्हणलं आम्ही सत्कार घेणार नाहीये, आम्ही कामं करणारे आहेत. आम्हाला सत्कारची आम्हाला काय आहे, आम्हाला काय उभं राहायचं नाही, काही नाही, फक्त भाषणासाठी उभं राहायचंय. बाकी सत्कार का कार्यक्रम सर्व राजकारण्यांची आहे, फक्त आम्हाला काम करायचे आहे. आणि ते काम करत असताना क्वालिटेटिव्ह काम करणे हे महत्वाचे असतं. आणि ज्यावेळेला अशा मेडिकल कॉलेजला एक USTC सेंटर्स असावा लागतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायचं की त्यांनी ह्या सेंटर निवडलं आणि आम्ही पण त्यांच्यासोबत MOU केलं. आता पुढे तुम्हाला परदेशी मॅडम तुमको निधीची गरज नाही पडणार आहे, सरकारी महापालिकेची. आम्ही काही असेल मॅडमचा नंबर घ्या, मॅडम हा पाहिजे अमुक पाहिजे, कारण आता जिम्मेदारी. हा लवकर जायचं का, लवकर जायचं, जल्दी जाना है क्या, कहाँ, ऊपर की घर को? हाँ नहीं, ऊपर हम जल्दी नहीं भेजेंगे अभी तुमको, अभी और 10 साल इधर 10-15 साल आराम से रहने का अभी. हाँ बिंदास रहने का, बाद में बहू को ताने देने का. आणि मला माहिती आहे त्यांचं तळमळ माझं. आणि इथं आलेले लोक ग्रस्त हे असतात, आपण त्यांना चांगला वागणूक देऊन चांगला अशी मजाक मध्ये त्यांना ट्रीटमेंट कसे द्यायचं. बेसिकली सरकारी सेवा म्हटल्यावर फ्री असतं, फ्री देतो म्हणून आपण आपल्या वागणूक तुम्हाला काय फुकट मिळतो ना, फुकट त्यांचा काय कुठल्याही गोष्टी फुकट नाहीये. शेवटी आपण त्यांचा टॅक्स पेयर्सच्या माध्यमातून आपण आपल्या नोकरी, आपल्या संस्था या सर्व गोष्टी चालतात. आणि विशेष करून आज सर्व प्रकारची तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी आणि युरिन टेस्ट सर्व प्रकारची या ठिकाणी आहेत. आणि मला खात्री आहे की हे सुरुवात आहे. या पुढेही पुढील 3 वर्ष आपल्या सोबत आमचे करार आहे आणि नक्कीच पुढे होणारे आरोग्य शिबिर अजून मोठं असणार आहेत आणि प्रत्येक रुग्णांपर्यंत आपण पोहोचून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं 2 दिवस कसे वाढवता येईल आणि 2 दिवस क्वालिटेटिव्ह दिवस कसे वाढवता येईल हे फार प्रयत्न असणार आहेत. आणि कर्करोग ची निगडीत जे वेळीकर मॅडमनी सांगितलं की देयर आर पीपल हू आर फायटर्स, आणि आपल्याकडे फार मोठे उदाहरण राजकीय नेत्यांच्या पण आहे की खचून जायचं नाहीये. आणि तसेच अजूनही राजकीय नेत्यांची काही उदाहरण आहे की वेळेवर आपण जर उपचार घेतला नाही, एकाच्या हाताचे बाहेर जर गेलं, मग कितीही डॉक्टर, कितीही मोठं ट्रीटमेंट, कितीही पैसा, कितीही पॉवर काही असेल तर काही आताचं कामाचं नसणार आहे. परंतु वेळेवर उपचार आणि दृढ निश्चय आणि अशा जुनेदभाई सारखं साथ देणारे, बाबा तुला झाले ना, मला पण झाली होती, की तू घाबरू नकोस, उपचार घे, स्वतःवर भरोसा ठेव, डॉक्टरांवर भरोसा ठेव, आणि या गोष्टी असेल त्या गोष्टीला सुद्धा मात करू शकतो. बरेच सिने अभिनेता सुद्धा आहेत. या सर्व गोष्टीतून कोणाला, ईश्वराला मी प्रार्थना करतो की कोणालाही आजार होऊ नये कुठल्याही प्रकारचा, परंतु कुठल्याही प्रकारचा जरी आजार झाला परंतु त्याला लवकर बरं हो असे ईश्वराला मी प्रार्थना करतो. परत एकदा आयोजकांचा आणि सर्व डॉक्टरांचा मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमिश्नर साहब और मंजेजा साहब का मैं शुक्रिया अदा करता हूं कि हमारा ये जो दवाखाना बहुत अच्छी तरीके से और बहुत अच्छा और जो सहूलत होना था वो सहूलत दिए. मैं इनका शुक्रिया अदा करता हूँ. महल्ले की तरफ से हमारे उसमें फुरकान भाई सब है, हम सब मिलकर उनका इस्तेमाल करते. और जो जो कमी है यहाँ पर आने वाले वक्त में जो हमारे पास साहब दवाखाना तो बना, मगर हमारे पास महानगर पालिका का जो बनियाला है
5-5 महीने की बुकिंग है इसको, मगर थोड़ी सी उसकी हालत खराब है। जो यहाँ पे जो अपना टाकी हो रही, पानी की टाकी 4-5 साल से काम चालू है, अभी वो फुटिंग में है। वो एक अगर जल्दी हुआ तो वो एक अच्छा होगा। और एक महानगर पालिका का अपना स्कूल है, वहाँ पे आप देखिए औरंगाबाद में 1 नंबर स्कूल है अपना, और सब गरीब बच्चे। वहाँ पे थोड़ी दिक्कत आ रही, वहाँ पे जाने के बाद बताऊंगा मैं, उतना एक आप देखिए। और हम सब मिलकर मंडिया साहब का और साहब का सत्कार करेंगे। आओ फुरकान भैया, आओ ना इधर, फुरकान भैया आओ, इजाज भैया आओ, इजाज भैया आओ। शौकत का है क्या? शौकत देखे उधर से आ जाओ, मंडी साहब का करो। हेलो शौकत, मंडले से बुका दे देना इधर, इनकी आ जाना, इधर आ जाना। परदेसी मैडम का फुरकान में आपका बहुत बहुत इस्तकबाल है यहाँ पे सिल्क मिल्स कॉलोनी में। सर आपसे एक रिक्वेस्ट है कि आपने यहाँ पे आके बहुत बड़ा कीमती वक्त दिया है आपका। हमारा टूर्नामेंट होता है हर साल, 8 सीजन हो चुके हैं इसके, और हमारे मेन स्पॉन्सर हमें ख्वाजा में रहते हैं, बच्चों को मोटिवेट करते रहते हैं, हर साल आगे बढ़ के हिस्सा लेते हैं। तो आपसे रिक्वेस्ट है थोड़ा सा ग्राउंड की तरफ भी आप एक नजर डालें, और पीछे जो टैंक का काम चालू है वो 4-5 साल से बहुत स्लो चालू है। वहाँ पे सर अभी बारिश के टाइम पे क्या है, गंदा पानी जमा होता है और उससे कैसे मर्ज फैल सकता है सर, उससे वैसे तो उससे बच्चों को नुकसान है अतराफ के लोगों को। तो आपसे रिक्वेस्ट है कि आप टाकी की तरफ भी एक 5 मिनट जाएंगे तो बहुत अच्छा हो जाएगा। और उसी तरह कारपोरेशन हॉल का भी आप थोड़ा सा देखेंगे, मायना करेंगे तो थोड़ा सा जो नूतनीकरण वगैरह का काम है थोड़ा सा उसका भी देखभाल हो जाएंगे तो अच्छा हो जाएंगे सर। आपसे रिक्वेस्ट है सभी टीम आ जाओ, सर। ये अपने औरंगाबाद सबसे बड़ी ट्रॉफी रहती है सर, औरंगाबाद सबसे बड़ी ट्रॉफी अपने पास ही रहती है सर। ये साबिर पहले ट्रॉफी स्पॉन्सर अभी क्या रहते हैं? अभी उधर के हो दूसरे वार्ड के। अच्छा सब वार्ड मिलके रहता था। आप है कोई भी चलो तो बाहर में ये इनका रहता था। हाँ, मेन हमारे ये मेन इनर रहता। सर भी बहुत ज्यादा अच्छा खेलते हैं सर, जो ऐसे बच्चे मोटिवेट विनर हाँ विनर की ट्रॉफी आ जाओ, विनर टीम ये विनर खेलता था। नहीं और आप बाहर खेलेंगे अच्छे तरीके आ जाइए, नीचे रखो। अरे जाना इधर आ जाओ, जितनी आदि टीम है फ्रेंचाइजी है सर। इधर क्या सिल्क मिल के बच्चे नहीं, अतराफ के पूरे वार्ड में 4-5 वार्ड रहते हैं सर। एक टीम रहेगी इसमें। और सर इसमें क्या ना, बच्चे कैसा है मोबाइलों में, इसमें उसमें ज्यादा ध्यान है बच्चों का। यहाँ पे तो अंडर 23 के लिए सिर्फ क्रिकेट खेलने के फिर मोबाइल में घुसे। आज जागतिक कर्करोग दिन के निमित्त अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज शिक्षण संस्था और छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका ये संयुक्त विद्यमान से आज सिल्क मिल कॉलोनी हॉस्पिटल में हमने एक बड़ा महा आरोग्य शिविर हमने आयोजन किया है। और इस आयोजन में डॉक्टर येलीकर मॅडम, स्नेहल मुळे मॅडम आणि आमचे सर्व डॉक्टरांचा खूप चांगला सहकार्याने या परिसरातील बरेच रुग्णांना विविध तपासणी करून त्यांना उपचारही आपण करण्यात येणार आहेत। या माध्यमातून आयुष्मान भारत हेल्थ कार्ड पण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। आणि तसेच या भागातील रेग्युलरली आपण महाआरोग्य शिबिर घेऊन या भागाची जे रुग्णाची जे परिस्थिती आहे त्याला सुधारायची आहे आणि त्यासोबतच या सेंटरचा अजून दर्जोन्नती कशा करता येईल, अजून चांगलं फॅसिलिटीज या ठिकाणी देता कशा येईल त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला जाणार आहे। परंतु आज महाआरोग्य शिबिरासाठी त्यांनी मदत केली अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांना मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो, कारण त्यांनी हा सेंटर त्यांच्यासोबत आम्ही 3 वर्षाचा करार केलेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांचा तज्ञ डॉक्टर्स आणि या ठिकाणच्या असलेल्या रुग्णांना कशी चांगल्या पद्धतीने सेवा देता येईल आम्ही प्रयत्न केले जाणार। आज म्युनिसिपल कमिश्नर साहब यहाँ आए थे आरोग्य शिविर, तो आपने उनको क्या क्या मसाइल से आगाह किया?
हमने तो पहले तो उनका इस्तेमाल करे कि हमारा बहुत बेहतरीन दवाखाना उन्होंने 2-3 साल के अंदर मंडलेकर साहब ने और कमिश्नर साहब ने बहुत बेहतरीन दवाखाना बनाया। जो सुविधा रहने की तो वो सुविधा दिए और कुछ कम थी इसके अंदर डॉक्टर कम है। मैंने बोला कि उसमें डॉक्टर यहाँ पे कमी है और वो डॉक्टर जो वो भी उन्होंने वादा करे। उसके बाद में हमारी सारे महल्ले के बच्चों ने हमारे सब टीम ने हमने जो कारपोरेशन हाल बताए उसकी हालत कैसी है वो बताया। उसके बाद में पानी की टाकी बताया और स्कूल बताया। स्कूल में तो बोले उनका कोई काम रहने से गए, मैं बाद में आऊँगा और ये बोले कि मैं जल्दी से जल्दी वो करा के लूँगा। और 1-2 और उसके अंदर के प्रॉब्लम बताए। जो पानी की टाकी मंडी ये 5 साल हो गए। कोरोना के पहले एक खोद के रखे थे, आज फुटिंग भी नहीं भरे गए। उनको फुटिंगा बताया कि मेरा 5 साल में सिर्फ खड्डे खोदे। और मेन है कि उसके अंदर जो सलिया डाले जा रहा है जो स्टील है, मैं बोला कि उसका जो माहिर है अगर ये बना रहा है लेने को इतना लेट कर रहा तो इसका सुन रहा नहीं। मेरे स्टील भी बराबर डाल रहा देखो, नहीं तो आने वाले वक्त में ये जो है तो टाकिया ही गिरना नहीं। वो भी हमने उनको बताया। उन्होंने बोले कि मैं वो सर्वे करूंगा क्योंकि जालन नगर के अंदर जो काली मिट्टी के अंदर मैंने खुद देखा कि उन्होंने उसको जो बेस बनाना पड़ता है, राख भरना पड़ता है, नीचे मास कंक्रीट करना पड़ता है, मिट्टी के ऊपर उन्होंने फुटिंगा भरा। वो मैं खुद रोज जाके देखा और आज खुद सामने देखे। उसका भी सर्वे करो बोला कि ऐसा ना हो कि पानी भरने के बाद टाकिया गिरे। क्योंकि एक जो कौन भी कॉन्ट्रैक्टर है आज 4-5 साल से महानगर पालिका को सता रहा हो, काम ही नहीं कर रहा। आज बोल रहा कि आज नहीं जो भी है तो हमने वो भी बताया। और आने वाले वक्त में स्कूल की जगह और स्कूल की भी विजिट करेंगे ऐसा उन्होंने बोले। हमारे इसके तरफ से स्लग मिल की तरफ से हमने उनका इस्तेमाल भी करे। आज जो आपका महा आरोग्य शिविर रखा गया है ये CSMSS मेडिकल कॉलेज के इश्तेराक से रखा गया है, तो आप इस ताल्लुक से क्या कहना चाहिए? मेडिकल कॉलेज के जो आपको ताउन मिला और अजीत सीट्स का जो ताउन मिला इस ताल्लुक से आप ये मेडिकल कॉलेज में ये जो स्कूल के साथ उनका टाइप हुआ और यहाँ पर जितना भी जो भी लोग रहेंगे उनके तरफ से एक डॉक्टर यहाँ पे रहेगा। और बहुत बड़ा कॉलेज मोदी साहब का यहाँ पर हमारे टोल नाके में खुला है मुंबई जगहों में। यहाँ से जितने भी लोग अगर से बड़ी बीमारी है, अगर तुमको अगर प्राइवेट में 10,000 रुपये लगते तो वहाँ 1,000 रुपये में वहाँ पे इलाज होगा। और यहाँ का जो भी हमारे महल्ले का जो जिसको जो भी रहेगा बड़ी जोर से रहेंगे और जो प्राइवेट में पैसे लगेंगे वहाँ कम से कम पैसे लगेंगे और अच्छे से अच्छा इलाज होगा। अभी हम लोग छत्रपति शाहू महाराज मेडिकल कॉलेज से आए तो पब्लिक एजुकेशन प्रोग्राम खाजा साहब के साथ में काम करना चाह रहे हैं। तो इनको हमने बोले इज्तिमा में बुलाओ, ईद को बुलाओ, मदरसे में बुलाओ, हम किडनी के बीमारियां होने नहीं देंगे। ये हमारा भाषण करना चाह रहे हैं, हम ज्ञान देना चाह रहे हैं। तो जो भी मोटा है, वजन जिसका ज़्यादा है, जैसा लूना पे 100 किलो का थैला रखे तो लूना के टायर कैसे खराब होते हैं, वैसा अपने गाड़ी शरीर का है तो अपना शरीर पे टायर बोले तो किडनियाँ जो अपना वजन जो डालते हैं अपन खाना खाते उसका जो घट गंदगी है वो संडास से जाता और जो पतला गंदगी है वो आंतड़ी से खून में शामिल होके गुर्दा फेंकता। तो ज़्यादा गंदगी जमा करोगे, ज़्यादा खाओगे, ज़्यादा मोटे हो जाओगे तो किडनी पे लोड आता। वैसा लूना पे 100 किलो का वजन डाले तो अपन ने हर 40 उम्र के बाद इंसान ने अपना वजन, बीपी, शक्कर, चर्बी खून में ये सब चेक करना और वो मुफ्त होता आजकल। खाली अपने को होश में आना पड़ता है कि अपनी गाड़ी की सर्विसिंग जब गाड़ी चालू है तब करना पड़ता है। गाड़ी बंद पड़ने के बाद इंडिया में क्या होता है, भूख लगने के बाद जवारी लाने को निकलता आदमी। अब वो जवारी लाएंगा कब, सुनेगा कब, पिसेगा कब। आप जो है तो मेडिकल कॉलेज की तरफ से क्या सुविधा दे रहे हैं हम आपको, आप क्या कहना चाह रहे हैं, क्या पैगाम देना चाह रहे हैं? हम आपको ये सब सुविधा मुफ्त देना चाह रहे हैं, मगर आपके घर पे आके हम सुविधा नहीं दे सकते, आपको आना पड़ेगा। तो मैं बोल रहा हूँ कि भूख लगने के बाद ज्वारी लाने को मत निकलो। कल खाना खाने का है तो आज ज्वारी ला के रखो।
यानी कि आज चेकअप कर लो, तुम्हारा गुर्दा, तुम्हारे हार्ट, आपके पास से आते मेडिकल कॉलेज में जो है तो आना पड़ेगा। तो आप मुफ्त लेने वाले हैं कि कैसे करें? वो चालू है 24 घंटा 12 महीने मुफ्त है, तो आपको आना पड़ेगा। आप आ रहे नहीं, सेवा नहीं ले रहे बोल के हमको ऐसे छोटे छोटे कैंप लेना पड़ रहा है, खाजा साहब की मदद लेना पड़ रहा है। हाँ ये देखो मुफ्त आपकी सेवा में मुफ्त में यहाँ से उठा के लेके जाएंगे चेकअप।